कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शेवटी किर्लोस्कर घरात आणि कंपनीत मी प्रवेश मिळवलाच, आणि तोही विश्वासाने। आता ही अहिल्या अंधळ्यासारखी माझ्यावर विश्वास ठेवेल, आणि मग मी तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिचं हे साम्राज्य उद्ध्वस्त करेन। पारू, अगं अशी का उभी राहिलीयस? बरं मला सांग, आजचं शूट कसं झालं? खरं खरं सांग, तू माझ्या जागी स्वतःला बघत होतीस ना? अगं इट्स ओके, मी तुझ्या जागी असते तर मी पण तेच केलं असतं। इट्स व्हेरी नॉर्मल, स्वाभाविक आहे। आणि माझा आदित्य आहेच असा की कोणीही त्याच्या प्रेमात पडेल। तू पडली आहेस का प्रेमात? अनुष्का मॅडम, आदित्य सरांसोबत लगीन होणार आहे तुमचं। त्यांच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे। ते आहेच, मी पण वाट बघते। मी कधी एकदा आदित्यशी लग्न करते आणि या घरात सून म्हणून येते। आणि तो दिवस लांब नाहीच आहे ना। अनुष्का मॅडम, शूटिंग सुरू व्हायच्या आधी तुम्ही बाहेर गेला होता, तेव्हा तुम्ही कुणाला न का पैसे दिले तू? आदित्य दादा, मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय। आज शूटिंग सुरू असताना तुम्ही अनुष्काला पारू समजून सगळ्या विधी करत होतात। तुम्हाला पारू सोबतचं लग्न, आय एम सॉरी, आय मीन पारू सोबतच्या ऍडशूटची आठवण येत होती का? तुम्ही पारूला अनुष्काच्या जागी बघत होतात? सिरियसली? प्रिया, असं काही नाहीये। ते मी दिवसभर पारूचं नाव घेत असतो, सो तोंडात बसलं, सो सवयीने। हे चुकीचं आहे ना पण आदित्य दादा, तुमचं अनुष्का सोबत लग्न ठरलंय आणि तिच्या व्यतिरिक्त कुठल्याही मुलीचं नाव तुमच्या तोंडातून येणं तुम्हाला समजतंय ना आदित्य दादा मी काय म्हणते? म्हणजे आता अनुष्का समजूतदार आहे म्हणून तिने हा विषय नाही वाढवला। तुम्हीच विचार करा ना, किती त्रास झाला असेल तिला, किती वाईट वाटलं असेल। हे बघ प्रिया, मी समजू शकतो, पण माझं असं अजिबात काही इंटेन्शन नव्हतं। माफ करा आदित्य दादा, पण तुम्ही जरा जास्तच पारू करता असं नाही वाटत? आय मीन पारूसाठी तुम्ही आईंशी भांडलायत। पारूला हा जॉब करायचा नसून सुद्धा आईने तिच्यासाठी एवढं करून सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की आई तिच्यावर अन्याय करतायत? प्रिया, मला एक सांग, तुला जॉब वरून कोणी काढलं? तू आमच्या कंपनीत फक्त एक एम्प्लॉई आहेस। ही मुलगी मला आपल्या कंपनीत, घरात आणि आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये। आईंचा मग आईने जो हा डिसिजन घेतला होता तो बरोबर होता? म्हणजे त्यावेळी आई दिशाच्या बोलण्यात आल्या होत्या, दिशाने गडबड केली। एक्झॅक्टली, पारूच्या बाबतीतही सेम अगदी तसंच घडतंय। जे आई चुकू शकते। पारूला ब्रँड अँबॅसिडर हे पद सोडायचं नाहीये, तरीही तिला ते सोडावं लागतंय आईमुळे। आणि माझा राग असा डायरेक्टली आईवर नाहीच आहे।
ती अशी कोणाच्या तरी बोलण्यात येते आणि पण मग आईंना माहित नसेल काय सगळं? हे बघा आदित्य दादा, बोलून होतील ना गोष्टी सॉर्ट. तुला जेव्हा जॉब वरून काढलं होतं तेव्हा तिने तुझं ऐकलं होतं? प्रिया, आम्ही जर गावी आलो नसतो ना, दिशाचं भांड फुटलं नसतं ना. मला सगळं मान्य आहे आदित्य दादा, पण तुमच्यामधला आणि आईंमधला विसंवाद नाही बघवत आता, नाही सहन होते. अरे मला सहन होतंय का यार? असा तर एकही क्षण आई सोबत बोलल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्याला कल्पनाही करू नाही शकत मी की मी आईसोबत बोलत नाहीये. पण ज्या आईने मला माणसांशी माणसांसारखं कसं वागायचं हे शिकवलंय ना, त्याच आईने मला बिझनेसही शिकवलाय. म्हणूनच पारू ब्रँड अँबॅसिडर असणं हे मी पर्सनली नाही तर बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करतो. इट्स ओके आदित्य दादा. आय होप हा तिढा लवकरात लवकर सुटेल. पण तुमच्यातला आणि आईंमधला वैचारिक मतभेद बोलल्याशिवाय नाही सुटणार आहे. तुम्ही प्लीज एकदा बोलून बघा ना आईंशी. आई तुला आदित्य दादा, प्लीज फक्त एकदा बोलून बघा आईशी, माझ्यासाठी प्लीज. ठीक आहे, मी बोलतो आईशी. अगं हो, मी आदित्यला पण सांगितलं. अगं एका गरजू माणसाला अर्जंट पैशांची गरज होती. मी तीच मदत करायला गेली होते. खोटं बोलताय तुम्ही. मी स्वतः बघितलंय तुम्हाला त्या गुंडांना पैसे देताना. त्या गुंडांनी ते पैसे घेतले, ते पैसे घेऊन ते पोलीस स्टेशनात गेले आणि मग त्याच पैशांनी त्यांनी त्या गुंडांना सोडवलं ज्यांनी माझ्या चेहऱ्यावर शाई फेकली होती आणि ज्यांनी आदित्य सरांवर हात उचलला होता. अनुष्का मॅडम, मला अजून बी विश्वास बसत नाहीये की त्या गुंडांना सोडवण्यासाठी तुम्ही पैसे दिले. उगाच काहीही बोलू नकोस हा पारू. काही काय बोलतेस? एकतर मी तुझ्या या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी तुझ्याशी नीट बोलतेय ना, तेच बघ. आणि कशाला पाहिजे तुला हे सगळं? असतात काही काही गोष्टी ज्या आपण दुसऱ्यांशी नाही शेअर करू शकत. प्रत्येकाने आपापली मर्यादा ठेवून राहावा. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत अनुष्का मॅडम. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. पण तुम्ही किर्लोस्करांची होणारी सून आहात. तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीत असायला हव्यात. आणि मला वाटतं की हे समजत देवी आईंना बी कळायला पाहिजे. त्यांना बी माहीत असायला हवं की त्यांची होणारी सून नेमकी कशी आहे ते. आधीच त्या दिशा मॅडमनी आमच्या समन्यांचं तोंड भाजलंय. आता परत आम्हाला तशी चूक करायची नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.